नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सर्व रसिकांचं आणि वाचकांचं मनापासून स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक. आजच्या या साहित्य मैफिलीतले जे दोन लेखक आहेत ते दोघेही वैद्यक क्षेत्रातले डॉक्टर आहेत. हृदयस्थ हे पुस्तक लिहिणाऱ्या डॉक्टर अलका मांडके आणि खेळिया या काव्यसंग्रहाचे कवी, लेखक, गायक डॉक्टर घनश्याम बोरकर. या दोघांचंही, त्याचप्रमाणे डॉक्टर मानसी मेंढके आणि डॉक्टर राजेंद्र सामंत या वाचकांचं आजच्या ह्या साप्ताहिक साहित्य मैफिलीमध्ये मनापासून स्वागत करते. काही वर्षांपूर्वी एक बातमी वर्तमानपत्रात झळकली आणि ह्या बातमीने केवळ वैद्यकशास्त्रातीलच नाही तर सामान्य माणूस देखील अख्खा महाराष्ट्र हळहळला. आणि ती बातमी म्हणजे डॉक्टर नीतू मांडके यांची अकाली एक्झिट. खरं तर ही बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक होती, पण या धक्क्यातून सावरून त्यांच्या सहचारिणी डॉक्टर अलका मांडके यांनी डॉक्टर नीतू मांडके यांचं एक झंझावात आणि प्रचंड मोठी महत्वाकांक्षा असलेलं व्यक्तिमत्व जगासमोर आणलं हृदयस्थ या पुस्तकाच्या माध्यमातून. डॉक्टर अलका मांडके या स्वतः कार्डिएक एनास्थेटिस्ट आहेत. मुंबईतल्या बहुतेक प्रथितयश हॉस्पिटल्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सध्या त्या एनास्थेशिया विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्या कॉन्फरन्सेस होत असतात त्यामध्ये त्यांनी कार्डिएक एनास्थेशिया या विषयावर शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्यांचं या विषयात संशोधन आहे आणि हे संशोधन अनेक रुग्णांना आज उपयोगी पडतंय. मांडके फाउंडेशनच्या त्या अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्या समाज उपयोगी असे अनेक उपक्रम राबवत असतात. अर्थातच त्यांच्या ह्या समग्र कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे. हे सगळं सांभाळत असताना मला असं वाटतं की डॉक्टर अलका मांडके या आहेत त्या म्हणजे एक अतिशय रुजू आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आणि तितक्याच धीराच्या आणि खंबीर अशा अलकाताईंनी हृदयस्थ नंतर हृदयबंध आणि हृदय संवाद ही दोन पुस्तकंही लिहिली, संकलित केली. खरं तर हे जे पुस्तक आहे हृदयस्थ, ज्या पुस्तकावर आज आपण बोलणार आहोत, त्या पुस्तकाची 2च महिन्यात दुसरी आवृत्ती निघाली आणि 2018ला 23वे पुनर्मुद्रण झालेलं आहे या पुस्तकाचं. दुसऱ्या आवृत्तीमध्ये काही वाचकांची पत्र समाविष्ट केलेली आहेत. खरं तर अलकाताई सांगतात की वाचकांचा एवढा प्रतिसाद होता की त्यांच्या पत्रांच्या अशा मोठमोठ्या फाईल्स आहेत, पण त्यातली काहीच पत्र ह्या आवृत्तीमध्ये घेतलेली आहेत. आणि त्यात एक नाव आपल्याला दिसतं ते म्हणजे मानसी मेंढकी, इयत्ता 9वीतली ही जी मुलगी होती ती इतकी प्रभावित झाली ह्या पुस्तकाने की तिने आणि तिच्या बहिणीने त्यांची जी स्कॉलरशिप होती ती प्रकाशन समारंभानंतर मांडके फाउंडेशनला दिली. डॉक्टर व्हायचं एक स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आणि फक्त स्वप्न नाही पाहिलं तर आज त्या दोघी बहिणी डॉक्टर आहेत. डॉक्टर मानसी मेंढकी ह्या MBBS झाल्या आणि आता एनास्थेशियामध्ये त्या पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत. त्याचप्रमाणे हे जे पुस्तक आहे हृदयस्थ हे नेहमी त्यांच्या अभ्यासाच्या टेबलवर असतं. एक प्रेरणादायी पुस्तक, एक आयुष्याला कलाटणी देणारं पुस्तक असं हे त्यांच्या आयुष्यात आलेलं आहे. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर अलका मांडके यांना. हृदयस्थ या पुस्तकावर त्या बोलणार आहेत आणि त्यानंतर वाचक म्हणून सहभागी होत आहेत डॉक्टर मानसी मेंढकी. 22 मे 2003 सर्वांचे डॉक्टर नीतू मांडके आणि माझा नीतू अचानकपणे गेला. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे क्लिनिकमधून येताना त्याचा फोन आला. त्या फोननं संपूर्ण आयुष्य वादळानं एखादा प्रचंड वृक्ष उन्माळावा तसं झालं. त्याला हार्ट अटॅक येत असताना तो स्वतःच गाडी चालवत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. मी तिथं पोचल्यावर मला अजून दुखतंय हे मी ऐकलेलं त्याचं शेवटचं वाक्य आणि मग मॉनिटरवरचा त्याच्या हृदयाचा धिंगाणा. यंत्रवत मी एनास्थेटिस्ट या भूमिकेत त्याला वाचवण्याची धडपड करणाऱ्या टीममध्ये सहभागी झाले. एक झंझावात अचानक थंड झाला होता. 100 पूर्ण केलेले माझे वडील म्हणाले, तू त्याच्यावर वर्षभरात पुस्तक लिहिलं पाहिजेस. मी आधी यातून बाहेर कशी पडू? असंख्य प्रश्न आहेत. आकाश कोसळले माझ्यावर आणि मी पुस्तक लिहू? संपूर्ण महिना वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून, मासिकातून, टेलिव्हिजनवरील चर्चांमधून प्रश्न येत होते. असं का झालं? त्यांना प्रॉब्लेम होता तरी त्यांनी दुर्लक्ष का केलं? पैशाच्या मागे का धावले?
इतकं मोठं न पेलणारं स्वप्न का पाहिलं? त्या दडपणानंच त्यांचा जीव घेतला असावा का? अशी न पेलणारी स्वप्न पाहिल्यानं त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो रुग्णांची जबाबदारी त्यांना महत्त्वाची वाटली नाही का? त्यांची दिनचर्या ही आक्षेपार्हच होती. या सगळ्या प्रश्नांना उत्तरं कोण देणार होतं? त्याची जरूर होती का? हो, एवढ्या मोठ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल गैरसमज होऊन चालणार नव्हतं. मला जाणवू लागलं, माझ्या इतकं जवळून त्यांना कोणीच पाहिलं नव्हतं. पण या धक्क्यातून सावरेन तेव्हा ना, मी आणि तिन्ही मुलं सर्वच बाबतीत अनभिज्ञ होतो. खडबडून जागं केलं आम्हाला नेतूच्या जाण्यानं आणि आम्ही जबाबदार झालो. एका झटक्यात नेतूच्या प्रचंड मोठ्या प्रोजेक्टची मी अध्यक्ष होत झाले. योग्य माणसांना सल्ल्यासाठी घेऊन मी ते काम मार्गी लावायला घेतलं. त्याचवेळी रोज लीलावती हॉस्पिटलच्या त्याच्या ऑफिसमध्ये बसून टीमची पुन्हा जुळवाजुळव केली आणि ऑपरेशन्स करायला सुरुवात केली. लहान थोरांच्या सतत येणाऱ्या पत्रांना उत्तरं देणंही चालूच होतं. त्याच्या निकटच्या मंडळींना त्याच्याबद्दल काय वाटतं ते समजण्यासाठी खूप मुलाखती घेतल्या. घरातल्या त्याच्या मावशी, मामा, बहीण, भाऊ यांच्याकडून लहानपणापासून मी भेटेपर्यंत त्याच्या जीवनातली घडामोडी, मित्र, शिक्षक यांच्याकडून माहिती गोळा केली. अजून मी काही लिहू शकेन याची खात्री नव्हती. फोटोंचे अल्बम, पूर्वीची पत्र, डायऱ्या पाहून क्रमवार लावताना मी त्याचं आयुष्य पुन्हा जगत होते. त्याच्या आईंशी बोलून बालपणीच्या खूप गोष्टी ऐकल्या. मग जे वाटत होतं ते टेप केलं आणि लिहून घेतलं. वर्तमानपत्रातील गेल्या 15 वर्षातील कात्रणं, त्याच्या असंख्य मुलाखती, भाषणं हे सगळं गोळा केलं. ग्रंथाली प्रकाशनासाठी आणि मृणालिनी चितळे लेखन साहित्यासाठी हे ठरलं आणि मग मी हे सगळं साहित्य लिखाणासाठी तिच्याकडे सुपूर्द केलं. पुण्याला जाऊन या सगळ्यावर तिच्याशी बोलले. तिनं माझा स्वभाव, बोलण्याची पद्धत जाणून घेतली. मी गेले 9 महिने नीतूमयच झाले होते. नीतू आठवणीतून, फोटोतून, पत्रातून, लोकांच्या बोलण्यातून कायम माझ्या आजूबाजूला होता. त्यामुळे मी भरभरून बोलत होते आणि मृणालिनी ते समजून घेत होती. तिच्या लेखन सहाय्याला तोड नाही. पुस्तकाचा लोकार्पण सोहळा बरोबर 1 वर्षाने रवींद्र नाट्य मंदिरात संपन्न झाला. डॉक्टर रवींद्र थत्ते यांनी खूप बारकाईने, कौतुकाने पुस्तक वाचलं आणि अतिशय अभ्यासपूर्ण समर्पक भाषण केलं. मृणालिनी चितळे त्यांच्या मनोगतात व्यक्त झाल्या. बोलल्या, डॉक्टरांच्या आठवणीचं शब्दांकन करताना त्यांचं झपाटलेपण मीही अनुभवलं. अलौकिक बुद्धिमत्ता, परिपूर्णतेचा हव्यास, असाधारण कार्यक्षमता आणि प्रचंड महत्वाकांक्षा असलेल्या डॉक्टरांनी आपल्या आयुष्याची ध्येय धोरणं तरुणपणीच पक्की केली होती. त्यांना सावलीसारख्या सोबत करणाऱ्याचा वसा अलकाताईंनी घेतला. यशाचा एक एक टप्पा पार करत असताना आयुष्याला जो झंझावाती वेग आला त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन अलकाताईंनी सर्वार्थाने साथ दिली. एखादी भांबावून गेली असती, कंटाळली असती, वैफल्यग्रस्त झाली असती, पण दुधात साखर विरघळावी तशा त्या विरघळून गेल्या. डॉक्टर नीतू मांडके यांच्यावर अनेकांनी अलोट प्रेम केलं. माणसं जमवणं हा त्यांचा छंद. ते मात्र सदैव एकटे राहिले. त्यांच्या वागण्यात यत्किंचित दिखाऊपणा नव्हता. प्रेम, राग, उद्वेग याची यथेच्छ बरसात होत असे. आसपासच्या लोकांना भरपूर देण्याचा प्रयत्न असायचा. यश, कीर्ती, पैसा, कौशल्य याचं वलय निर्माण झाल्यावर आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि विशिष्ट ठसा उमटवण्यासाठी जन्माला आलो आहोत याची त्यांना सतत जाणीव असावी. आपलं दुःख ते कुणाबरोबर वाटू शकले नाहीत. त्या म्हणतात, हॉस्पिटलचं स्वप्न पुरं करण्याची त्यांची धडपड अलकाताईंच्या तोंडून ऐकताना सर्व गैरसमज दूर झाले आणि त्यांच्या महत्वाकांक्षी समर्पणाची तीव्रतेनं जाणीव झाली. हृदयस्थ हे समर्पक नाव ग्रंथालीचे तेव्हाचे उपसंपादक श्री दीपक पवार यांनी सुचवलं. पुस्तक प्रकाशित झालं आणि 2 महिन्यात पहिली आवृत्ती संपली. शाळकरी मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत, सामान्य व्यक्ती, गृहिणी यांच्यापासून ते अतिप्रतिष्ठित व्यक्तींच्या पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला. मी प्रत्येक पत्राला उत्तर लिहिलं. वाचक फार कमी पत्र लिहितात लेखकाला. या पुस्तकानंतर मला इतकी पत्र आली. 15 वर्षानंतर अजूनही येत आहेत. तो नीतूच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम. लिखाणाच्या सच्चेपणानं ते लोकांना भावलं. वाचकांना मी कुणीतरी त्यांची आई, बहीण, आत्या, मावशी, मैत्रीण वाटते असं समजण्याचा काहींचा परत पत्र आली. ते नातं कायमचं टिकवण्यासाठी अशा हजारो नातलकांसाठी मात्र मी अपुरी पडत आहे. चंद्रकांत बोऱ्हाडे, प्रीतम इंगळे, स्वप्नील जठार अशी कितीतरी माझ्या पत्रांमध्ये खंड पडला म्हणून खट्टू झाली. कित्येकांनी लग्नात प्रेझेंट म्हणून हे पुस्तक दिलं. पुस्तक लिखाणाने मी भरून पावले. त्याबद्दल मी ग्रंथालीच्या श्री हिंगळासपूरकर आणि श्री दिनकर गांगल यांची कायम ऋणी राहीन. यानंतर दरवर्षी
काहीतरी प्रकाशित झाले. हृदयसंवाद, हृदयबंध, मित्रमैत्रिणींची पत्रे, तुझ्याचसाठी, हुंकारे रे हृदयातला, हृदयस्थचे हिंदी, गुजराती, इंग्रजी, ब्रेल रूपांतर, ध्वनिमुद्रित इत्यादी. पण हृदयस्थ सर्वांच्या मनाला नावाप्रमाणेच भिडलं. पुस्तकाची सुरुवातच प्रचंड पकड घेते. त्याची झलक थोडीशी वाचून दाखवते आणि माझं हे हृदयस्थवरचं भाषण संपवते. शनिवार 24 ते मे 2003, संध्याकाळची वेळ. अंधेरी येथील 4 बंगला परिसरातील 3 एकर जमिनीवर उभी असलेली हॉस्पिटलची वास्तू. आज शिरता शिरता दोन्ही बाजूनी लावलेली कातरणं माझं लक्ष वेधून घेत होती. एका देशभक्त हृदयव्रतीचा अकल्पित अस्त, अनेकांना जीवन देणाऱ्या जीवनदायी संस्थेचा अंत, दिलवाला डॉक्टर, 10,000चे हृदय संरक्षक गेले, अखंड कष्ट, अजिंक्य कौशल्य, हसतमुख जादूगार, ध्येय प्रेरित एकाकी योद्धा, बडेपणा न बाळगणारं माणूसपण. दर्शनी भागातच नीतूचा भव्य फोटो समोर आला. त्याचे विलक्षण बोलके डोळे आरपार जाऊन मनाला भिडले. मी हात जोडून डोळे मिटले. घशात क्षणभर उंका दाटून आला. कानावर शब्द पडले, नीतूचे शब्द. बिलकुल रडायचं नाही, मला आवडत नाही रडलेलं. लांब लांब श्वास घे, डोळे मीट, 10 सेकंद बोलू नको, जाईल लढू, मग उघड डोळे. नीतू जवळ नव्हता तेव्हा त्यानं पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं, मला माहीत आहे, 4ही बाजूनी संकट उभी असताना त्यांच्याशी हसतमुखानं सामना करण्याची ताकद तुझ्यात आहे. या पृथ्वी तलावर अशी एकही गोष्ट अस्तित्वात नाही की ज्यातून तू मार्ग काढू शकत नाहीस. आज 12,000 मैलावरूनही मला हे जाणवत आहे. मी तुला न्याहाळत आहे, पण मला कळत नाही की तुझ्याकडे पाहताना माझ्या डोळ्यांच्या कडा थोड्या ओलसर का झाल्या आहेत. मी परत एकदा नीतूच्या डोळ्यात आरपार डोकावून पाहिलं, अगदी त्याच्या पद्धतीनं. आज माझ्यापासून अनंत योजना दूर असलेली त्याची नजर माझ्यावर प्रेमाची पाखर घालत असल्याचं मला जाणवलं. अगदी सहजपणे चालत मी व्यासपीठापर्यंत पोचले. नमस्कार. मी डॉक्टर मानसी राजेंद्र मेंढके. सर्वप्रथम लेखिका डॉक्टर अलका मांडके आणि आयोजक यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. हृदयस्थ हे पुस्तक सगळ्यात पहिल्यांदा माझ्या हातात आलं ते 9वीत असताना, आणि अर्थात इतक्या अफाट व्यक्तिमत्वाचं असं हे पुस्तक पूर्ण केल्याशिवाय हातातून सोडवलं पण नाही. पुस्तक सुरुवातीला वाचत असताना असं वाटलं की इतकं अफाट व्यक्तिमत्वाचं पुस्तक आहे म्हणून आपल्याला ते आवडतंय. पण जसं जसं पूर्ण होत गेलं तसं तसं लक्षात आलं की फक्त अफाट व्यक्तिमत्व एवढंच कारण नाही आहे, तर ते पुस्तक इतक्या पारदर्शीपणे आणि इतक्या अकृत्रिमतेने लिहिल्या गेलेलं आहे की त्यामुळे ती व्यक्ती ही अजून जवळची वाटते, आपल्यातली वाटते. सामान्य माणूस हा उराशी एक स्वप्न बाळगू शकतो आणि मोठे स्वप्न स्वतःच्या भरोश्यावर कष्टाने, प्रामाणिकपणे, जिद्दीने, संघर्षाने पूर्ण करू शकतो. हा धडा या पुस्तकातून मला मिळाला आणि निराशेच्या प्रत्येक क्षणाला त्या पुस्तकाने मला वर काढलं. लेखिका डॉक्टर अलका मांडके यांच्याशी पहिल्यांदा मी संपर्क केला तो 9वीत असताना. त्यांचं पत्रोत्तर येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. शालेय वयोगटातल्या एका विद्यार्थिनीला इतक्या मोठ्या लेखिकेने पत्रोत्तर लिहिणं हे खरंच एक अप्रूप होतं. नंतर पुढे जसजशी मोठी होत गेली तसतसं मी डॉक्टर अलका मांडके यांच्यासोबत फोन आणि पत्र या दोन्हींच्या माध्यमातून संपर्कात होती. मध्यंतरी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने डॉक्टर अलका मांडके या अकोल्याला येणार होत्या. त्यांनी तसं कळवलं पण होतं. त्या अकोल्याला आल्यावर ज्या हक्काने घरी आल्या, थांबल्या, मुक्काम केला आणि इतक्या सहजपणे त्या आमच्यात मिसळल्या की इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला सांभाळणारी, भरभक्कमपणे साथ देणारी ही व्यक्ती पण इतकी साधी असू शकते, सहजपणे सामान्यांमध्ये वावरू शकते, ही गोष्ट थक्क करून सोडणारी होती. खरं सांगायचं झालं तर डॉक्टर अलका मांडके आणि पुस्तक या दोन्हींबद्दल सांगण्यासारखं असं खूप आहे, पण वेळेची मर्यादा आहे. पण हे मात्र नक्की की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दोन्ही म्हणजे पुस्तक आणि डॉक्टर अलका मांडके या माझ्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. धन्यवाद. हृदयस्थ या पुस्तकानंतर आपण जाणार आहोत हृदयाशी थेट संवाद साधणाऱ्या काव्य मैथिलीकडे. डॉक्टर घनश्याम बोरकर लिखित खेळिया या काव्यसंग्रहाबद्दल आज आपण बोलणार आहोत. डॉक्टर बोरकर हे वैद्यक शास्त्रातले डॉक्टर. काही वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली
त्यानंतर बोरोप्लास्ट नावाची कंपनी त्यांनी सुरू केली आणि आजही या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. पण त्यांचं खरं प्रेम जे आहे ना ते साहित्य, कला, काव्य आणि संगीत यांच्यावरच आहे. शालेय जीवनात असतानाच त्यांनी बासरी, पेटी, मॅन्डोलिन, माउथ ऑर्गन, गिटार अशी अनेक वाद्य शिकून घेतली होती. कॉलेजमध्ये असताना अभिनयामध्ये प्रवेश केला आणि सर्वोत्कृष्ट अभिनयाचं जे पारितोषिक असतं ते अनेक वर्ष सतत त्यांना मिळत गेलं. हजारो मराठी कविता त्यांना अक्षरशः मुखोद्गत आहेत आणि त्यातूनच कुठेतरी अनेक कार्यक्रमांची निर्मिती झाली असावी. बा.भ. बोरकर यांच्या कवितांवर घन वरसे रे हा कार्यक्रम, कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांवर समिधा हा कार्यक्रम आणि रंग माझा वेगळा हा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट यांच्या कवितांवर आधारित असे कार्यक्रम त्यांनी रचले आणि 250 ते 300 प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर आणि गोव्यामध्ये या कार्यक्रमांचे त्यांनी केलेले आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित लोपला दिनकर हा एक हृदयंगम कार्यक्रम त्यांनी विठू माऊली समोर म्हणजेच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळात सादर केलेला आहे. काव्य समीक्षक रसिकराज हा पुरस्कार त्यांच्या ह्या समग्र कामासाठी त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुण्याच्या जीवनकला मंडळ ह्या संस्थेतर्फे. त्यांची समीक्षाही, त्यांनी केलेलं समीक्षण हे साहित्य क्षेत्रामध्ये गाजलेलं आहे. त्याचप्रमाणे जगप्रसिद्ध ध्रुपदीय मरहूम उस्ताद सैदुद्दीन डागर यांच्याकडे त्यांनी अनेक वर्ष स्वरसाधना केलेली आहे. मला वाटतं स्वरसाधनेबरोबरच साहित्य साधना ते गेली अनेक वर्ष करतायत आणि खऱ्या अर्थाने कलेचे उपासक आहेत ते आणि त्यातूनच कुठेतरी अध्यात्म, तत्वज्ञान यामध्ये देखील त्यांना गोडी आहे, रस आहे, चिंतन करत असतात ते. आणि खेळिया हा जो त्यांचा काव्यसंग्रह आहे त्याला 2020चा आरती प्रभू स्मृती पुरस्कार आहे, त्यातील प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. आता आपण ऐकणार आहोत जीवनाच्या विविध रसांमध्ये रममाण होणारं एक कलंदर व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर घनश्याम बोरकर यांना. खरं तर ही एक छोटेखानी मैफिल असणार आहे. मला माहिती आहे की मैफिली त्यांच्या ज्या असतात त्या अशा तासन तास चालणाऱ्या असतात, पण ह्याला आपण अगदी एक मायक्रो मैफिल म्हणूया. तर ह्या मायक्रो मैफिलीचा आपण आनंद घेणार आहोत आणि त्यानंतर खेळिया ह्या पुस्तकावर बोलणार आहेत रसायनशास्त्रात PhD असणारे पण मराठी साहित्य आणि कलेवर भरभरून प्रेम करणारे डॉक्टर राजेंद्र सामंत. ऐकूया. नमस्कार. रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन आणि ग्रंथालयाच्या सर्व परिवाराचे मनपूर्वक आभार. मी डॉक्टर घनश्याम बोरकर. माझ्या खेळिया काव्य संग्रहात जे हृद्गत मी लिहिलं आहे त्यामध्ये कवितेविषयीची माझी सविस्तर भूमिका मी विशद केलेली आहे. माणसाच्या आयुष्यात ज्या गोष्टींवर निस्सीम उदंड प्रेम करावं अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यात काव्य आणि संगीत यांची गणना फार वरच्या स्थानावर होते असं मला वाटतं. प्रत्येक कवीची आणि रसिकाची कवितेकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असू शकते आणि तशी ती असायला हवी, कारण त्यामुळेच विविधतेतून सुंदरता आपल्याला अनुभवता येते. पण माझे काका कविवर्य बाकीबाब बोरकर यांनी असं म्हटलंय, जगी घाणनी चिखलची सारा, म्हणो कुणीही किती शहाणा, पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा. बाकीबाबांची हीच दृष्टी माझ्या जीवनात आणि कवितेतही आत्मसात करण्याकडे, अंगीकारण्याकडे माझी प्रवृत्ती आहे. माझ्या मते कविता म्हणजे स्वतःचा घेतलेला शोध आणि ह्या अर्थाने ती एक अध्यात्म साधनाच आहे. आत्मशोध आणि आत्मबोध याचा हा एक हृदयंगम असा मार्ग आहे. खरं सांगायचं तर ह्या बोधातून, या शोधातून
जो आत्माविष्कार आपण करतो किंवा आत्मविस्तार जो व्हायला हवा तो एखाद्या क्षितिजासारखा अपार आणि अनंताचा आहे. खेरिया हा माझा काव्यसंग्रह मी माझी आई सौ सीताबाई रामदास बोरकर हिला समर्पित केलेला आहे. माझी आई 28 वर्षापूर्वी गेली. तिच्या अस्थींचं विसर्जन करायला मी समुद्राच्या पाण्यात उभा होतो. तिन्ही सांजेची वेळ होती. माझ्या डोळ्यात दाटलेल्या पाण्यामुळे समोरचा समुद्र आणि क्षितिजावरचा मावळता भगवा सूर्य धुसर दिसत होते. हातात तिच्या अस्थी होत्या आणि अचानक मला ओळी स्फुरू लागल्या आणि त्या कवितेनेच मी माझ्या आईला अर्घ्य दिलं. कवितेचं नाव आहे अर्घ्य. राख तुझी माथी अस्थी तुझ्या हाती, सागराच्या काठी आज उभा. रोरावला वारा कोसळल्या धारा, वाळूचा किनारा झोकांडतो. सैरभैर झाली भावनांची तार, क्षितिजाच्या पार कलंडली. लाटांवरी लाटा स्मृतींच्या गाथा, राखेवरी आता तरंगती. देहातून गेली निशब्द चेतना, देहातून गेली निशब्द चेतना. विश्रब्ध वेदना शांताकार, पाण्यात कलश ओंजळीत पाणी. मनात विराणी आई तुझी, क्षमा कर माझ्या प्रमादांना आज. सागराची गाज आक्रंदते, सागरात डोळे डोळ्यात सागर. सागरात डोळे डोळ्यात सागर, मायेची घागर हरपली. अस्थिंना चुंबिता झालो पुन्हा तान्हा, अस्थिंना चुंबिता झालो पुन्हा तान्हा. शेवटचा पान्हा चोखे मन, जल अभिषेक जल मंदिरात. जल अभिषेक जल मंदिरात, शून्याचा निनाद अंतर्यामी. गर्भालय गेले महागर्भालयी, गर्भालय गेले महागर्भालयी. गर्भ अर्घ्य देई सृजनाला, गर्भ अर्घ्य देई सृजनाला. ओळख असणे आणि ओळख नसणे हे दोन विभिन्न व्यक्ती संभवते. म्हणजेच ओळख ही द्वैतातून येते. प्रियकर आणि प्रियसी जेव्हा तादात्म्य पावतात तेव्हा प्रत्येकाची वेगळी ओळख राहतेच कुठे. दोघेही एकच झाल्यामुळे आता एकमेकांची ओळख संपून ते जणू अद्वैतात अनोळखी होऊन राहतात. आपल्या प्रीतिभावनेची पूर्ती अशी अद्वैतानुभूतीत व्हावी ही आकांक्षा, हे स्वप्न प्रियकर या कवितेत निवेदन करतो तर सादर करतो. अनोळखी होऊ पुन्हा. आयुष्य हे गेले सखे निसटून पाऱ्यासारखे, आयुष्य हे गेले सखे निसटून पाऱ्यासारखे. अनोळखी होऊ पुन्हा दूरस्थ ताऱ्यासारखे. आता कशाला वेचूया हे शंख आणि शिंपले, नक्षत्र स्वातीचे मनीचे निजनीचे संपले. भिजवूया लाटांनी मन ओल्या किनाऱ्यासारखे. अनोळखी होऊ पुन्हा दूरस्थ ताऱ्यासारखे. क्षितिज हाच जरी किनारा, नाव पुली वेगळी. निळाईतून सागराच्या धाव पुली वेगळी. चल पुन्हा निघूया प्रवासा कृष्ण राधे सारखे. अनोळखी होऊ पुन्हा दूरस्थ ताऱ्यासारखे. चलता ग लोटू नौका आंतरिक या सागरी. चलता ह्या ओतूया प्रापंचिकाच्या घागरी. विलोपया स्वतःस त्या कर्पूर गंधासारखे. अनोळखी होऊ पुन्हा दूरस्थ ताऱ्यासारखे. एक ज्योती नि एक दीप्ती किरण वाटा वेगळ्या. एक ज्योती नि एक दीप्ती किरण वाटा वेगळ्या. एक तृप्ती नि एक मुक्ती मरण लाटा वेगळ्या. संग माथुनी जाऊया ग
उगमी गर्भासारखे, संग मातुनी जाऊया ग उगमी गर्भासारखे, अनोळखी होऊ पुन्हा दुरस्त ताऱ्यासारखे. आयुष्य हे गेले सखे निसटून पाऱ्यासारखे, अनोळखी होऊ पुन्हा दुरस्त ताऱ्यासारखे. सामान्य माणसाला आपल्या मानवी आयुष्याला काही प्रयोजन आहे का, हा प्रश्नच मध्ये पडत नाही. ज्या भाग्यवंतांना हा प्रश्न पडतो त्यापैकी बहुतांशी लोकांना त्याचं उत्तरच सापडत नाही, आणि ज्यांना हे उत्तर सापडतं तेव्हा त्यांचं आयुष्य सरत आलेलं असतं. त्यामुळे सामान्य माणूस हा प्रयोजन शून्य मनस्थितीत जगण्यासाठी वेगवेगळे बहाणे शोधून आयुष्य घालवित असतो. त्या बहाण्यांची कविता बहाणे. जगण्याचे बहाणे किती शोधले रे, शहाणा बहाणा ना भेटला. मृत्यूस आलिंगन कान द्यावे, तसाही दिवाणा ना भेटला. कितीदा जुळवल्या तारा मनाच्या, ना चेतनेचा स्वर्ग वसला. कितीदा ठरवले की बेसूर व्हावे, स्वरांशी विसंवाद ना करविला. नक्षत्र गर्भी दुःखांस लपवी, अशी काजळी रात्र नव्हती कुठे. जळत्या मनाच्या प्रकाशास प्रसवी, असा सूर्य विश्वात नसतो कुठे. जळत्या मनाच्या प्रकाशास प्रसवी, असा सूर्य विश्वात नसतो कुठे. आयुष्य दिधले दिली प्रश्न कोडी, तुझ्या मर्जीची नवनवल उत्तरे. कितीही प्रयत्नांती बक्षीस आम्हा, नव्या वेदनांची नवी अत्तरे. सिदंती गात्राणी आम्ही म्हणावे, घेऊन थकलेली जखमी मने. पराभूत हाती भिकेचे कटोरे, तुझ्या आरतीचे दिवे लावणे. पराभूत हाती भिकेचे कटोरे, तुझ्या आरतीचे दिवे लावणे. अवनांस हरवून छळतो सजेत्या, सर्वेश्वरा यात कसली मजा. तुझ्या नित्य लीला अशा पाहुनिया, कशी सांग बांधू तुझी रे पूजा. तुझी प्रश्न कोडी तुझ्या दुःखमाला, तुला अर्पितो रे तुझी संपदा. कृपा तीर्थ शिंपून अबलांस बल दे, वीर्यास साफल्य येवो सदा. तुझ्या रे कृपेचा नवा हा बहाणा, तुझ्या रे कृपेचा नवा हा बहाणा. उखाणा तुझा नित्य घेईन मनी, अलक्षाची यात्रा सुरू झाली आता. माझीच मी पेटवितो धुनी, माझीच मी पेटवितो धुनी. जगण्याचे बहाणे किती शोधले रे. तहानेने व्याकुळ होऊन वाळवंटात वणवण फिरणाऱ्या माणसाला जशी मृगजळ फसवतात, तशी आपणच आपली फसवणूक ह्या प्रपंचात करून घेत आहोत, याची कधीतरी माणसाला जाणीव होऊ लागते. मानवी जीवनातील मृगजळाच्या वास्तवाची कविता मृगजळ. मंदावला दिशाया, तारे उदास होते. मंदावल्या दिशाया, तारे उदास होते. जे मानले खरे ते सारेच भास होते. जी पाहिली मी स्वप्ने कांक्षा अदम्य आशा, सकव्यात हिंडण्याचे माझेच ध्यास होते. कर्तव्य कीर्ती प्रीती प्राप्तव्य या जिण्याचे, जे सहज मानिले मी सारे प्रयास होते, सारेच भास होते. प्यालो तृषार्ततेने ही मृगजळाची माया. प्यालो तृषार्ततेने ही मृगजळाची माया. पूर्णत्व शोधिले जे शून्यात खास होते, सारेच भास होते. प्रतिबिंब या जगाचे मी मानिले स्वरूप. मायावी आरशांचे सारेच दास होते, सारेच भास होते. डोहात सांडलेल्या निष्पर्ण वृक्ष छाया. डोहात सांडलेल्या निष्पर्ण वृक्ष छाया. घरट्या विना मनाचे पक्षी अपाश होते, सारेच भास होते.
केली अशी कशीही माझीच वंचनामी, केली अशी कशीही माझीच वंचनामी, हे हुंदके नभाचे माझेच श्वास होते, हे हुंदके नभाचे माझेच श्वास होते, सारेच भास होते, जे मानले खरे ते सारेच भास होते. यानंतर एक कविता सादर करतो. उन्मनी. आकाशी टांगुनी अश्वत्थाची मुळे, निर्मितीचे डोळे चालला उन्मनी. आकाशी टांगुनी अश्वत्थाची मुळे, निर्मितीचे डोळे चालला उन्मनी. सागराच्या काठी बैसून एकटा, अनंताच्या लाटा ऐकतो उन्मनी. संन्यासाची मुद्रा कर्माच्या ललाटी, संन्यासाची मुद्रा कर्माच्या ललाटी, निराकारा पाठी धावला उन्मनी. आकाशाची झेप क्षितिजापर्यंत, आकाशाची झेप क्षितिजापर्यंत, उमजोनी अंत हासला उन्मनी. हासले नाचले मोरांचे ते थवे, निळ्या घनासवे उडाला उन्मनी, निळ्या घनासवे उडाला उन्मनी. आता शेवटची कविता सादर करतो. नाते अजून आहे. नेणिवीची जाणीव होऊनी कवी वृक्ष किंवा रसहीन झालेला नाही. स्वतःमध्ये, सभोवतालच्या जगामध्ये आणि त्या जगन नियंत्यामध्ये सुद्धा कवी आपलं नातं अबाधित राखतो. त्या नात्यामध्ये सुद्धा तो सुंदरता पाहतो. झाडावेली पानात, सागर नद्या रानात, वाऱ्यात ताऱ्यात आणि गाण्यात कवी चिद्विलासाचा आनंद अनुभवतो आणि म्हणतो, नाते अजून आहे, नाते अजून आहे, नाते अजून आहे. ह्या कोवळ्या उन्हाशी, त्या सावऱ्या घनाशी, ह्या कोवळ्या उन्हाशी, त्या सावऱ्या घनाशी, या बावऱ्या मनाशी, नाते अजून आहे, नाते अजून आहे. विझले जरी सुखांचे हे चंद्र सूर्य तारे, विझले जरी सुखांचे हे चंद्र सूर्य तारे, आकाश पेटलेले जागे मनात आहे, नाते अजून आहे. ही पावले निघाली, ही पावले निघाली, ही पावले निघाली, ओलांडण्या तटाला पुरमीत भारलेली, ही वाट अडूनी आहे, नाते अजून आहे. क्षितिजा पलाड घुमते, क्षितिजा पलाड घुमते, ही शिर अनंताची वारा भुलावणीला, वारा भुलावणीला का साथ देत आहे, नाते अजून आहे. ह्या कोवळ्या उन्हाशी, त्या सावऱ्या घनाशी,
या बावऱ्या मनाशी नाते अजून आहे, नाते अजून आहे, नाते अजून आहे, नाते अजून आहे. नमस्कार. डॉक्टर घनश्याम बोरकर यांचा खेळिया हा अंतर्बाह्य देखणा काव्यसंग्रह. सुरुवातीला कविता या वाङ्मय प्रकाराविषयी विस्तृत विवेचन करणारं कवीचं जे हृदगत आहे, तिथूनच हे पुस्तक आपल्या मनाची पकड घेतं. विविध विषयांना आणि रचनाबंधांना कवेत घेणारा हा काव्यसंग्रह आहे. या संग्रहात प्रार्थना आहेत, बोरकर कुसुमाग्रजांसारख्या प्रतिभावंतांचं स्तवन आहे आणि आपल्या निर्मितीचं मूळ शोधणाऱ्या कविताही आहेत. या कवितांमध्ये निसर्ग एकटा येत नाही, तर कवीच्या भावावस्थेशी तादात्म्य पाहूनच येतो. नदीच्या किनारी या कवितेत याचा आपल्याला पुरेपूर प्रत्यय येतो. गोव्यातल्या मंदिराच्या देवतळीच्या काठावर उन्मनी अवस्थेत स्फुरलेली देवतळीसारखी कविता आपल्याला या संग्रहामध्ये भेटते. परमेश्वराशी संवाद साधणाऱ्या, त्याची विनवणी करणाऱ्या आणि प्रसंगी रोखठोक सवाल करणाऱ्या खेळिया, भाट, बहाणे यासारख्या कविता आपलं लक्ष वेधून घेतात. ईश्वरी प्रसाद म्हणून मिळालेला मनुष्य जन्म पूर्णपणे उपभोगून कृतज्ञ आणि कृतार्थ झालेला जीव निस्संगपणे शून्याकडे प्रस्थान ठेवतो, तेव्हाची मानसिक अवस्था नेमक्या शब्दात पकडणाऱ्या शतायू, संपला प्रवास आणि पैल तीरावर दिवे लागले अशा कविता वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात. या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे अनुरक्ती आणि विरक्ती या हातात हात धरून येतात. ऐहिक जीवनाची आसक्ती आहेच, पण पारलौकिकाची ओढही आहे. या संग्रहातली प्रेम कविता शारीर आणि अशारीर पातळ्यांवरचे उत्कट अनुभव व्यक्त करणारी आहे. रचनेच्या दृष्टीने अभंग ओवी या प्रकारातल्या डोह, उन्मनी, अर्घ्य, पल्याड अशा कविता आहेत आणि त्याचप्रमाणे गझल शैलीतल्या मृगजळ, हिशोब आणि शामे गम की गझल अशाही कविता आहेत. अधिकतर कविता छंदबद्ध आणि म्हणूनच गेय आहेत, पण मुक्त छंदातल्या कवितांना सुद्धा एक सुरेख अशी अंगभूत लय आहे. विशेष म्हणजे गेय कवितांमध्ये शास्त्रीय संगीतातल्या रागांचं सूचन आहे, कारण कवीच्या म्हणण्यानुसार त्या कविता स्फुरताना विशिष्ट सुरांचा अंगरखा घालूनच त्या येतात. अशा प्रकारे परंपरा आणि नवता यांचा मनोज्ञ संगम घडवणारा हा काव्यसंग्रह खेळिया. आजच्या भागात सहभागी लेखक डॉक्टर अलका मांडके, डॉक्टर घनश्याम बोरकर, वाचक डॉक्टर मानसी मेंढकी, डॉक्टर राजेंद्र सामंत या चौघांचीही मी मनापासून आभारी आहे. जगप्रसिद्ध साहित्यिक J.K. रौलिंग म्हणजेच
हॅरी पॉटरची लेखिका, यांनी म्हटलेलं आहे की समथिंग व्हेरी मॅजिकल कॅन हॅपन वेन यू रीड अ बुक. जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचता तेव्हा मस्त भन्नाट असं काहीतरी जादूई होऊ शकतं. कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं, कुणाचा तरी मूड बदलू शकतो आणि एखाद्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. आपण सगळेच जण वाचनावर आणि पुस्तकावर प्रेम करणारे आहोत आणि म्हणूनच ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर आपण भेटू शकतो प्रत्येक शुक्रवारी. हे कार्यक्रम आपण पाहू शकता ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवर आणि वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवर. साहित्याच्या पारावर पुन्हा भेटू पुढल्या शुक्रवारी आणि आपण सगळेजण असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.